खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल AK या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड शहर पोलीस शिपाई 2024 प्रश्नपत्रिकेचा भाग 5वा. यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि जीकेचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, तुमचा अधिक न वेळ घेता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. चॅनलला जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब करा, किंवा नसेल करायचं तर नका करू, तुम्हाला काय अशी बळजबरी नाही. व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रश्न पुढे आपल्याला दिलेला आहे, खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात? आपल्याला पुढे पर्याय दिलेले आहेत. पर्याय A आहे फक्त अ, पर्याय B आहे फक्त अ व ब, पर्याय C आहे फक्त ब व क, आणि पर्याय D आहे अ ब क ड. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ब व क. तर ब व क या जीवनसत्वाचे प्रमाण वाढल्यास ते लघवीद्वारे उत्सर्जित केले जातात. तसेच मित्रांनो, जीवनसत्वाचे मुख्य 2 प्रकार आहेत. किती? 2. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आणि मेदात विरघळणारे जीवनसत्व, असे जीवनसत्वाचे 2 प्रकार आहेत. तर पाण्यात विरघळणारे कोणते कोणते आहेत? पाण्यात विरघळणारे कोणते कोणते आहेत? तर ब आणि क हे पाण्यात विरघळणारे आहेत. तर मेदात विरघळणारे कोणते आहेत? तर मेदात विरघळणारे हे अ ड अ ड ई व के हे मेदात विरघळणारे आहेत व पाण्यात विरघळणारे ब व क आहेत. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 6 वर्ष. तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षाचा असतो. तर मित्रांनो, राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे. तर मित्रांनो, राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. तर घटनेच्या कलम 80 नुसार राज्यसभेची निर्मिती करण्यात आलेली आहे. कलम 80 नुसार राज्यसभेची निर्मिती करण्यात आलेली आहे. तसेच राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? राज्यसभेची कमाल सदस्य संख्या किती आहे? तर किती आहे? तर 250 इतकी आहे. तसेच दर 2 वर्षांनी ज्या सदस्यांचा 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला आहे असे 1/3 सदस्य निवृत्त होतात. ज्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्ष पूर्ण झाला आहे ते 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि तितके सदस्य राज्यसभेवर निवडून येतात. हे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. तर लोकसभे सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, यापैकी नाही. कारण का वरील सर्व शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? तर 14 ऑगस्ट 1862 ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय क्रमांक A आहे, भारतात पक्षांतर बंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आला. पर्याय B आहे, या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेला सदस्यास स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही.
पर्याय क्रमांक सी आहे, यासाठी त्या सदस्याचा आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचन पदाचा राजीनामा द्यावा लागतो. पर्याय क्रमांक डी आहे, मूळ राजकीय पक्षाच्या किमान 2/3 सदस्यांनी अन्य राजकीय पक्षात विलीनीकरण करण्यास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही. तर खाली पर्याय दिलेले आहेत, फक्त अ, बी आहे फक्त अ व ब, पर्याय क्रमांक सी आहे फक्त अ ब क, पर्याय क्रमांक डी आहे अ ब क ड. मित्रांनो एकदा पर्याय बघून घ्या. डी हा बघून घ्या, सी बघून घ्या, बी देखील बघून घ्या आणि ए देखील बघून घ्या. तर याचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अ ब क ड. हे सर्व पर्याय योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन खेळाडूस ब्रॉन्झ पदक मिळाले? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वप्नील कुसळे. तर स्वप्नील कुसळे हे भारतीय नेमबाज आहेत. स्वप्नील कुसळे यांचा इव्हेंट कोणता आहे? तर नेमबाजी. नेमबाजी हा त्यांचा इव्हेंट आहे. त्यांनी 2024च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेस पुरुष 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकलेले आहे. 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक मिळवलेले आहे. तसेच ते मूळचे कांबळवाडी तालुका राधानगरी येथील आहेत. तब्बल 72 वर्षानंतर महाराष्ट्रातील खेळाडूने ऑलिम्पिक पटकावण्याचा पराक्रम मिळवलेला आहे. किती वर्षानंतर? 72 वर्षानंतर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा पराक्रम केलेला आहे. याच्यापूर्वी 1952 साली महाराष्ट्रातील, तर 1952 साली खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक मिळवले होते. त्याच्यानंतर स्वप्नील कुसळे यांनी 72 वर्षानंतर मिळवलेले आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 2024 मध्ये 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? मित्रांनो साहित्य संमेलन नाही, हे नाट्य संमेलन विचारलेलं आहे, हे लक्षात घ्या. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पिंपरी चिंचवड. तर 2024 मध्ये 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड या शहरात पडले होते. तर पहिले पार कुठे पडले होते? तर पहिले पार हे पुणे येथे पडले होते. तसेच कोणत्या साली? तर 1905 साली पहिले नाट्य संमेलन. त्याचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष श्री खापर्डे हे होते. खापर्डे हे होते. तसेच 99वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे 99वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे 2019 मध्ये नागपूर येथे पार पडले होते. तसेच त्याचे अध्यक्ष होते प्रेमानंद गज्वी. कोण होते? प्रेमानंद गज्वी हे त्याचे अध्यक्ष होते. तर 2024 मध्ये झालेल्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर जब्बार पटेल. ते पिंपरी चिंचवडमध्ये झाले, याचे अध्यक्ष होते जब्बार पटेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, माऊस हे
इनपुट डिव्हाइस आहे, तर मॉनिटर आणि प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहेत. तर इनपुट डिव्हाइस हे वापरकर्त्याकडून डेटा स्वीकारते आणि संगणकाला संदेश स्वीकारण्यास मदत करते. उदाहरणार्थ कोणते कोणते आहेत इनपुट डिव्हाइस? कीबोर्ड झालं, कीबोर्ड, स्कॅनर, मायक्रोफोन, माऊस, जॉयस्टिक, पॉइंटिंग डिव्हाइस ही इनपुट डिव्हाइस झाली. तर आउटपुट डिव्हाइस कोणते कोणते आहेत? तर मॉनिटर, प्रिंटर, प्लॉटर्स, प्रोजेक्टर आणि स्पीकर ही आउटपुट डिव्हाइस आहेत. तर आउटपुट डिव्हाइस हे वापरकर्त्याला प्रक्रिया केलेला डेटा प्रतिनिधित करते आणि संगणकाला डेटा प्रदर्शित करण्यास मदत करते. म्हणजे आउटपुट डिव्हाइस हे वापरकर्त्याला डेटा दाखवते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मार्क झुकेरबर्ग. तर फेसबुकचे संस्थापक आहेत मार्क झुकेरबर्ग आणि याची फेसबुकची स्थापना झालेली आहे 2004 या साली फेसबुकची स्थापना झालेली आहे. तसेच आपण आणि काही जागतिक कंपन्या आहेत त्यांचे आपण CEO पाहणार आहोत. ते कोणते कोणते आहेत? तर एक कंपनी घेऊ, आता कोणते घेऊ? ॲमेझॉन. ॲमेझॉनचे कोण आहेत? ॲमेझॉनचे आहेत अँडी जस्सी. अँडी जस्सी हे ॲमेझॉनचे CEO आहेत. तर अल्फाबेटचे कोण आहेत CEO? अल्फाबेटचे कोण CEO आहे? तर सुंदर पिचाई. सुंदर पिचाई हे अल्फाबेटचे CEO आहेत. ट्विटरचे कोण आहेत? ट्विटरचे आहेत एलन मस्क. ट्विटरचे आहेत एलन मस्क. सध्या ट्विटरला एक्स या नावाने संबोधले जाते. कोणत्या? एक्स. पुढचा आहे मायक्रोसॉफ्ट. कोणती? मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट CEO कोण आहेत? तर सत्या नाडेला. सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO आहेत. पुढे आपल्याला आणखी काय पाहता येईल? व्हॉट्सॲपचे कोण आहेत CEO? तर व्हॉट्सॲपचे आहेत जॅन कॉम. ॲपलचे कोण आहेत? ॲपलचे CEO कोण आहेत? ॲपलचे आहेत टिम कुक. कोण आहेत? तर टिम कुक हे ॲपलचे CEO आहेत. तसेच यूट्यूबचे कोण आहेत? नील मोहन हे यूट्यूबचे CEO आहेत. IBMचे कोण आहेत? IBM या कंपनी CEO कोण आहेत? तर IBMचे आहेत अरविंद कृष्णा. तर मित्रांनो आपण असंच प्रत्येक प्रश्नाचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. तुम्हाला हे देखील परीक्षेला विचारले जाऊ शकते, त्यामुळे आपण या प्रश्नाचे डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 1 किलोबाईट म्हणजे किती?
तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1024 बाईट म्हणजे 1 किलो बाईट. तर संगणकाची मेमरी सहसा बाईटमध्ये मोजली जाते. संगणकाची मेमरी कशामध्ये मोजली जाते तर बाईट्समध्ये मोजली जाते. तर मेमरीच्या सर्वात लहान युनिटला काय म्हणतात तर बीट म्हणतात. मेमरीच्या सर्वात लहान युनिटला काय म्हणतात तर बीट म्हणतात. आणि बीट म्हणजे बायनरी अंक असतात. बीट म्हणजे काय असतात बायनरी अंक असतात. हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. तसेच आपण आणखी काही विश्लेषण पाहूया. तर एक निबल म्हणजे किती? एक निबल म्हणजे 4 बीट. एक बाईट म्हणजे किती? एक बाईट म्हणजे 8 बीट. एक किलो बाईट म्हणजे 1024 बाईट्स आपण आता पाहिलेलं आहे. 1 किलो बाईट म्हणजे 1024 बाईट्स. पुढे आहे 1 मेगाबाईट. 1 मेगाबाईट 1 मेगाबाईट म्हणजे 1024 किलोबाईट. 1024 किलोबाईट. तर 1 गिगाबाईट म्हणजे किती? 1 गिगाबाईट म्हणजे 1024 मेगाबाईट्स. 1 गिगाबाईट म्हणजे 1024 मेगाबाईट्स. मेगाबाईट्स. तसेच 1 टेराबाईट म्हणजे किती? 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. 1024 गिगाबाईट्स. हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा. 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. लास्ट आहे 1 पेंटाबाईट. 1 पेंटाबाईट्स म्हणजे किती? तर 1 पेंटाबाईट्स म्हणजे 1024 टेराबाईट. 1024 टेराबाईट. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वीज या शब्दास समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शूळ. हा शब्द वीज या शब्दाला समानार्थी शब्द नाही. तर शूळ म्हणजे काय? तीव्र वेदना, तिडीक, कळ, शूळ, व्यथा, यातना. तर हे शूळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कोणते कोणते? तीव्र वेदना, तिडीक, कळ, व्यथा, यातना. हे शूळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तडीत, चपला, सौदामिनी, बिजली, विद्युत. बिजली, विद्युत हे वीज या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही. तर अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द होईल पवन, वारा, मारुत,
समीर, वात, समीरण, वायू हे अनिल या शब्दाचे समानार्थी शब्द होतील. तसेच दिनकर हा शब्द सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर दिनकर या दिवाकर, भानू, मार्तंड, आदित्य, सूर्य, रवी, प्रभाकर, अंशुमालू हे दिनकर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर दर्या म्हणजेच काय? समुद्र, सागर, पयोधी, उददी, रत्नाकर, अर्णव. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती आणणार आहोत. भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.